नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत कंतारा द लेजंड लेजंड चॅप्टर 1 ह्या सिनेमाचा. ह्याचा जो पहिला पार्ट आहे तो तुम्ही बघितला असेल तरीही चालेल, नाही बघितला असेल तरीही चालेल. तरीही तुम्ही त्याची थोडीफार जोडणी करू शकता. एकदा तरी तुम्ही कदाचित तो सिनेमा पाहिलाच असेल याची मला खात्री आहे. आणि नसेल पाहिला तरी पण तुम्ही डायरेक्टली हा पार्ट पाहू शकता. तर कंताराचा जो फर्स्ट पार्ट होता त्याच्याबद्दल काही गोष्टी होत्या ज्या मला खटकल्या होत्या की तो सिनेमा पूर्वार्धामध्ये त्याची जी स्टोरी आहे ती ज्या प्रकारे चालते, थोडासा सिनेमा रेंगाळतो. काही ज्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या पचनी पडत नाहीत अशाही दाखवल्यात. सो पण त्या सिनेमाचं एंडिंग क्लायमॅक्स त्याचा परमोच्च बिंदू होता आणि त्यामुळेच तो सिनेमा उचलला गेला होता सगळ्यात जास्त. तर इथे ऋषभ शेट्टींनी जो सेकंड पार्ट केलेला आहे त्याच्यामध्ये त्या चुका कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा सिनेमा ज्याचा परमोच्च बिंदू पूर्वीच्या पार्टमध्ये जो परमोच्च बिंदू होता तो फक्त एंडिंगला न ठेवता सगळीकडे पेचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यात वेगवेगळे एलिमेंट्स ॲड केलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी दिसलेल्या आहेत. हा सिनेमा सिनेमागृहातच बघण्यासारखा सिनेमा आहे आणि त्यासाठीच बनवलेला आहे. त्याच्यात वेगवेगळे सरप्राईज एलिमेंट्स आहेत जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील, ज्याच्यामुळे तुम्ही सिनेमात गुंतून राहाल. देवत्वाची भावना काय असते ती इथे दिसते तुम्हाला. तुम्ही कुठल्या अँगलने हा सिनेमाला पाहता ती तुमची नजर ठरवेल की हा सिनेमा तुमच्यासाठी सुपरहिट आहे की फ्लॉप आहे. परंतु मी असा कुठलाही विचार न करता हा सिनेमा पाहिला. मला हा सिनेमा आवडला. पूर्वीच्या पार्टपेक्षा हा सिनेमा नक्कीच खूप बेटर आहे. त्याच्यात त्यांनी खूप काही सुधारणा केलेल्या आहेत आणि त्यामुळे हा सिनेमा नक्कीच तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. या सिनेमामध्ये खटकणाऱ्या गोष्टी अशा आहेत की जो फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये थोडासा सिनेमा रेंगाळतो. थोडासा सिनेमाची लांबीसुद्धा जास्त आहे, करण्याची स्टोरी भरपूर मोठी आहे. ते एक्सप्लेन करताना वेळ लागतो. त्यामुळे हा सिनेमा थोडासा लेंदी आहे, मोठा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या पूर्वार्धामध्ये थोडंसं हे वाटू शकतं. बाकी जो उत्तरार्ध आहे सिनेमाचा तो तुम्हाला पूर्णपणे खिळवून ठेवतो. याच्यामध्ये खूप काही अशा गोष्टी ज्या नवीन तुम्हाला दिसतात, जे तुम्हाला आवडतील. जसे आपण राजामौली सरांचे सिनेमे पाहतो, जे आपल्याला RRR आणि बाहुबलीसारखे सिनेमे जे आहेत जे आपल्याला बांधून होतात. सो हाही त्याहीपेक्षा बेटर सिनेमा म्हणेन मी, की जो तुम्हाला एकदम खुर्चीशी बांधून ठेवेल. तुम्हाला छान अशी फिलिंग देईल जी घेऊन तुम्ही सिनेमा बघून बाहेर पडाल असं मला वाटतं. सो तुम्ही पूर्ण फॅमिलीसकट हा सिनेमा पाहू शकता. जर चांगला वीकेंड आलेला आहे, सुट्ट्या आलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही फॅमिलीला घेऊन जा आणि असे सिनेमा पहा. अशा सिनेमांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. या सिनेमात जास्त निगेटिव्ह गोष्टी नाही आहेत. सो या सिनेमाला मी 5 पैकी 4 स्टार देईन. तुम्ही सुद्धा जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुमचे रिव्ह्यू काय आहेत ते सुद्धा कळवा. हा होता माझा शॉर्टमध्ये रिव्ह्यू. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.